आयुष्य जिच्यासाठी संपलं तिनं मात्र मेल्यावर भेटलं म्हणजे शांती. तुम्ही शांती मुलगी समजा किंवा तुम्हाला मिळालेली शांती असू द्या, पण मला सांगायचं आहे ती शांती की तुम्ही ज्या शांतीने बसला ना ती शांती, तुम्ही मुलगी नाही शांती. विषय म्हणत आहे पुढे क्रमांक आहे माझा 36. विषय म्हणत आहे शांती. मित्रांनो, आपला भारत देश हा वेगवेगळ्या जाती धर्माने बांधलेला आहे. हा भारत देशावर वेगवेगळे जाती धर्म असल्यामुळे आम्हाला इथे शांती नांदावीच लागते. पण ही शांती कुठली? आमची शांती कधीतरी शांताराम झाली, तर आमची शांती कधी शांताबाई झाली, पण आम्हाला शांती कधी मिळालीच नाही. आम्हाला शांती ज्या ज्या वेळेस मिळाली त्या त्या वेळेस आम्हाला समुद्राच्या किनारी मिळाली, तर कधी नदीच्या काठी मिळाली, तर कधी एकांत बसल्यावर आम्हाला शांती मिळाली. पण आम्ही विचार केला नाही मला शांती मिळाली की दुसऱ्याला मिळाली का मला माहित नाही. पण शांती, तुम्ही शांती शब्द करा, शांती असताना तुम्ही आता विचार करू नका की मला कधी याच्या शांती मिळाली असं का. तुम्ही लगेच विचार करायला लागला की लगेच शांती मला याच्या कधी मिळाली का नाही. पण आता ऐकून घ्या आणि नंतर विचार करा, कारण की शांती कधी तुम्हाला मिळाली. मी सांगतो शांती कधी कधी भेटते आणि कधी भेटत नाही. आणि भेटल्यावर काय होतं, कारण की तुम्ही आता बसलेले ते श्रोते बाकी आयुष्यातले तुम्ही कदाचित IAS अधिकारी असू शकतात, आमदार असू शकतात, खासदार असू शकतात. तुम्हाला जर याचा यशस्वी मार्ग असायचं तर तुम्हाला शांती महत्वाची आहे. पण तुमच्या आयुष्यात ही शांती इतकी अशी गोष्ट आहे की ज्या ज्या वेळेस तुम्ही गर्दीत जाल ना त्या त्यावेळेस तुम्हाला ती दिसणार नाही. पण ज्या ज्या वेळेस तुम्ही एकांतात जाल त्या त्यावेळेसही तुम्हाला दिसणार नाही. पण ज्याच्या वेळेस तुम्ही डोळं बंद करून आपण कोण आहोत, आपण काय आहोत याचा विचार करतात ना त्या त्यावेळेस मात्र तुमच्या शेजारी दिसणार ती दिसत नाही हे पण मान्य करावं लागेल. कारण दिसती ती शांती दिसती ती शांती असू शकत नाही. पण दिसली म्हणून तुम्हाला सांगावं वाटते ज्यावेळेस तुम्हाला ती दिसणार नाही ना त्यावेळेस तुमच्या मनाला जे विचारतात ना प्रश्न त्यावेळेस तुम्हाला साईडला शांतता असते ना त्यावेळेस तुम्हाला कळेल तुम्हाला शांती. आमच्या भारत देशात आम्हाला शांतता लावायची आहे. आज आमच्या वेगवेगळ्या विषयावर जर बोलायचं म्हटलं तर राजकारणाचा जर विषय घ्यायचा म्हटलं इथं थोडाफार तुम्हाला विषय जरा कसा शांती जरी असला आणि शांतीच्या विषयामध्ये जरा चमत्कारपणे टाकावं असं वाटतंय म्हणून थोडा राजकारणात दोन शब्द बोलतो. कारण की आमच्या राजकारते आणि राजकारण असं चालतंय कधी शांतता नाही दिसला, ह्याला मारेल ह्याला कोणी ती करेल, पण शांतता कधी आमच्या राजकारणात दिसली नाही, आमच्या शांतता कधी आमच्या समाजकारणात दिसली नाही. शांतता आम्हाला एकट्याला हवी असते का? शांतता सध्या देशाला हवी, सध्या समाजाला हवी, सध्या राज्याला हवी, सध्या भारत देशाला हवा आहे. जोपर्यंत आमच्या शांतता नाही तोपर्यंत एकता निर्माण होत नाही. जोपर्यंत एकता निर्माण होत नाही तोपर्यंत आमचा भारत देश 100 नंबरला असणार आहे, 1 नंबरला येत नाही. तर आम्ही वरच्यावर आमचा क्रमांक भारत देशाचा खाली होतच चाललेला आहे. फक्त आम्ही हाच विचार करतो आम्हाला शांती हवी, पण ती कशी मिळणार? अरे एखाद्या आश्रमात जाऊन तर शांती मिळत असती तर आश्रमात तू जन्मती गेला नसता शांतीच्या मार्गात. हो तुम्हाला जर रामदेव बाबाला सांगता की शांतता मिळत असेल तर तुम्हाला शांतीता ही शोधावी लागणार नाही. शांती तुम्हाला एकांतात मिळू शकते. मग तुम्ही कुठेही बसा, एकांतात समुद्रकिनारी बसा किंवा नदीकाठीला बसा किंवा एखाद्या बेंचवर बसा, मिळू शकते शांती. वर्गात सुद्धा शांतीता मिळू शकते. ज्यावेळेस परीक्षेचा पेपर येतो ना आपला, ज्यावेळेस तुमचा परीक्षेचा पेपर येतो ना त्यावेळेस शेजारी जर कार्यक्रम असतो ना, ज्यावेळेस डॉल्बी वाजत असतो ना डॉल्बी, ज्यावेळेस तुमचा उद्या पेपर आहे म्हणजे तुमच्या शेजारची असते ना शांतीता नसते पण तुमच्या शांतता आलेली असते. कारण ज्या वेळेस डॉल्बी वाजत असतो ना त्यावेळेस तुमच्या डोक्यात फक्त एकच विचार असतो की माझा उद्या पेपर आहे, डॉल्बी वाजला काय, ताशा वाजला काय, मला पेपर अभ्यास करायचा की करायचा आहे. ज्यावेळेस तुम्हाला फक्त शांतता ही तुमच्या मनात पण आली पाहिजे. म्हणून मी मागाशी म्हणलं होतं तुम्हाला शांतता कशी येते आणि कुठं असते हे मला सांगावं वाटतं. आता तुमचा विचार करत असतात आम्हाला नाही, इथे शांतता नाही, मला शांत नव्हते, मला शांत बसू दे, मला शांत जगू दे, त्याच्यावर लागते शांत 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 आणि नंतर किती शांती. म्हणून म्हणलं मी पहिल्यांदा आल्यावर 4 वेळी म्हणल्यावर म्हणलं ती शांतता आम्हाला मिळल्यावरच मिळाली. म्हणून सांगतोय आयुष्यात काय करायचं काय ठरवायचं हे तुमच्यावर आहे. आता परत म्हणतात आयुष्यात खूप कमवलं पण शांती काय कमवली नाही. म्हणून म्हणतो शांती जर कमवायची असेल तर आतापासून सुरुवातीला लागा. कारण की मनाचं समाधान हीच कधी शांती नाही, मनाचं समाधान हीच कधी शांती आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. आणि मनाचं समाधान हे कधी होतच नसतं. आमच्या मनाचं समाधान वरचून वाढत गेला आहे. म्हणून शांतता जेवढ्यात तुम्हाला जेवढी गोष्ट मिळाली त्याच्यात शांती मानली पाहिजे. नाहीतर परत म्हणतात मला एवढं